अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. असा मनामध्ये विश्वास ठेवा. एक ना एक दिवस तो जगाचा मालक मला भेटल्याशिवाय राहणार नाही. लागतील 500 वर्ष, पण 22 तारखेला आम्ही त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. एक ना एक दिवस तो जगाचा मालक मला भेटल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. असा विश्वास मनामध्ये असला पाहिजे. महाराज म्हणले या मनाला आपण त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, पण महाराज म्हणले हे मन ऐकत नाही. काय काय करी तो या मना, काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा. नारायणाला सांगावं लागेल. करू नये त्याची करी विवंचना, ने उपतना आदरिले. आता मी येईल तसं घेत राहतो आता, आहे का नाही. ओढाताण करायची अजिबातच गरज नाही महाराज. आहे महाराज म्हणले या मनाला मी किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण हे मन ऐकायला तयार होत. माझ्याकडे लक्ष द्या. बघा ते आलं तरी मन त्याच्याकडे पाहत, आहे का. एवढा कीर्तनकार आणलाय पाहण्यासाठी, त्याला पहा ना. विठाला हा मनाचा स्वभाव आहे. बघा तुम्ही मनाचा स्वभाव कसा आहे बघा. लक्ष देऊन ऐका बरं का. अमृता हुनी गोड, बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावा नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. महाराज म्हणले जीवे गोड 3 अक्षराचा रस, बोला अमृत जयास पिके पुढे, नामामृत गोडी वैष्णवा लाभे. नाना को सुधा को कथा लोके को काच को मनीर महान. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. सुधा अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे माणसाला दिव्यजीवी बनवतं. सुधा अमृत हे माणसाला अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देतं. ही नामामृतामधली ताकद आहे बरं का. लक्षात ठेवा. म्हणून गोड तुझे रूप, गोड बस किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम. देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडतं का. बोला म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही खाली बसलेले जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो यहाँ का हन्ना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ गोले, हरि का नाम जपो निस्बासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे, देह पड़ी रह जाए यहीं पर, फिर कुंडल और न गेना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या, हरि नाम नहीं तो जीना. हरि नाम
लक्षात राहिलं तरी कीर्तनच कळलं आपल्याला, नाही तरी गेला जन्म वाया. हरी नाम नाही तो जिना घ्या, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. हे हे माझे बाजे माझे वाचे आणि काय गोड नाम विठोबाचे. मग एवढं देवाचं नाव गोड आहे पण मनाला घ्यायला आवडत, बोला मनाला घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडा वाटत. दारू कडू आहे का नाही? जे हानत त्यानं सांगा ना, बरोबर आहे ना. हे कीर्तनाला आले म्हणजे तिकडे नसतात असं थोडंच काही आहे. बरोबर, वकिलाला कायदे माहीत असावे, कायद्यात वकील अटकू नये. बरोबर आहे. दारू कडू आहे का नाही? तोंड वाकडं करतात, डोळे लावतात, थुकत बाहेर येतात, तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. हनुमान प्रमाणात करायला हरकत काय? यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी. बरोबर आहे. हनुमान प्रमाण दारू कडू आहे का नाही? एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केला किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडं पितो. माझं मला माहिती आहे काय बी करतील पण पेतील एवढं न केव्हा. आमच्या एका मित्राची किडनी खराब झाली नाना. मी त्याला घडलेलं मी त्याला दवाखान्यात भेटाय गेलो. अरे म्हणलं मूर्खा दारूमुळे किडनी खराब झाली तुझी, आता तरी जरा थांब. तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका म्हणे, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय सांगावं अशा माणसाला जरा बोला. ते कडू आहे आणि महाराज ते कडू आहे पण सोडायला तयार होत नाही. हे गोड आहे पण घ्या वाटत नाही. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले मनाला देवाचं नाव घ्यायला आवडत नाही. ठीक आहे महाराज, कळलं आम्हाला मनाला देवाचं नाव घ्यायला आवडत नाही. पण का आवडत नाही याची कारण असतील ना. त्याचे 3 कारण आहेत बघा. मनावर अनादी कालापासून विषयाचे संस्कार पडल्यामुळे मन देवाकडे येत नाही, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण देवाकडे आल्यानंतर बंधन आहे आणि म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की ते देवाचं होऊन जातं, त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. या 3 कारणामुळे मन देवाकडे जायला घाबरतं. विषयाचे संस्कार 1, बंधन आवडत नाही 2 आणि स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही 3. अनादी कालापासून रामेश्वर महाराज मनावर विषयाचे संस्कार आहे. अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून आपण विषय भोगतच आलेलो आहे ना. मग महाराज आता विषय सोडून दुसरं आवडणार तरी काय माणसाला? चला बोला, किती विषयाचे संस्कार लहानपणापासून असतात माया हो? तुम्ही बोला. वर्षाचं लेकरू असतं बघा असं कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची आई त्याला असं फेकते. तर मामाची पोरगी बायको करायची, दम धर. कोणाची करायची आणि कुठून आणायची तो सांगायचं काम पडणार आहे का? त्याला मोठं तर होऊ दे. 1 वर्षाचं लेकराला बायको कळत असते का? बोला माया हो, तुम्ही बोला. बोलताय ना तुम्हाला, मग जरा जोरात बोला बघा. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज 1 मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया. आता एवढं धाडस करू नाही का? 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? नाही. आपण लहानपणापासून त्याला बायको शिकवली. कोण शिकवली? मायनं. बरं करून कोण द्यायला लावली? आपल्याच मराठवाड्यातली भाषा. बायको नवऱ्याला म्हणते माया बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय अशी म्हणणारी कोण? आई ना. बरं करून द्यायला लावणारी कोण? आई. बरोबर आहे का नाही? आता लहानपणापासून जर तुम्ही त्याला बायको 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 डोक्यात घातली असेल तर त्याला बायको सोडून दुसरं आवडणार तरी काय? एका आईनं आपल्या पोराला संस्कार टाकले पाळण्यात. हा देह नाशिवंत मळमूत्राचा वांगा वरी चर्म घातले रे,
उर्मी कीटकाचा सांगा रव रव दुर्गंधी रे आमंगळ तिचा बांगा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा परिये दे मदाल सोहम जो रे बाळा. एक ही आई आपल्या पोराला पाण्यात टाकल्यावर हा उपदेश करते आणि एक आई वर्षापासून सांगते तुला ही पोरगी बायको करायची. एका आईनं संस्कार टाकले आपल्या पोरावर हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची इच्छा म्हणजे जिजाऊ आई साहेबांची इच्छा. म्हणून राजाला तसं घडवलं आणि हे हिंदवी स्वराज्य मिळालं. अहो हे श्रींची म्हणजे आईची इच्छा होती ना. आमच्या बापाची इच्छा होती आमच्या पोरानं वारकरी व्हावं. पोराला काय कळत होतं मी वारकरी व्हावं. आमच्या बापाची इच्छा होती ना. मग तुम्ही मगाशी नानाजवळ बसल्यावर म्हणले बापाजवळ बसावं. बापाचे संस्कार आले पाहिजे. आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नाही, पण आपल्याला कोणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात आहे. ठरवा. आमच्या माय बापानं ठरवलं होतं आम्हाला एका वारकऱ्याचा बाप व्हायचं. नाही मी महिनाभर नोकरी केलेला माणूस आहे महाराज एअरफोर्स मध्ये. मी कुठंच नाही सांगितलं आज सांगतो आठवलं म्हणून ते बी सहज. 1 महिना नोकरी. वडिलांना सांगितलं मला गरज नाही या नोकरीची, तू महाराज झाला वारकरी झाला पाहिजे. माझं फेसबुकला ऐकलं असेल तुम्ही, मी काय असं साधा सुद्धा महाराज झालोच नाही. लय कष्ट केले वडिलांना त्याच्यासाठी. विठाला लहानपणापासून हे संस्कार आई वडिलाचे म्हणून हे घडलं का नाही. मग अनादी कालापासून विषयाचे जर संस्कार असतील तर विषय सोडून आवडणार काय. ठीक आहे महाराज मग आता आम्हाला भजन करायचं, मग आम्ही काय लेकरं बाळ सोडून द्यायचे का. अजिबात नाही हो. आसोने संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र भारी बाह्या सदा संसारी असावे आसोने नसावे भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमाळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. बरोबर आहे. पक्षी येतात आपल्या अंगणातले दाणे टिपतात आणि उडून जातात. काय मुक्कामी थांबतात का. होय मुक्कामी नाही ना थांबत. आहे बघा पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. नाही कळलं. पक्षांनी विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कोणीकडे गेलं पाहिजे. विठाला ते का गुंतून या राहते. आता झालं योगा ओघा ओघान काय ठरवलेलं नाही बघा. महाराज म्हणले ते का गुंतून या राहते तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. बरोबर आहे. महाराज परमार्थ करत असताना काय लेकरं बाळ सोडायचे का. अजिबात नाही. ना जग छोडो ना हरी भूलो. फार क्वालिटीचं वाक्य आहे. कळलं तर बघा. ना जग छोडो ना हरी भूलो करम कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता पाणी में. महाराज म्हणले अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ जसं पाण्यात राहतं ना पण अलिप्त राहतं पाण्यापासून. माणसानं तसं संसारात राहिलं पाहिजे. अजून सोपं करून सांगतो माया हो. संसारात कसं राहावं. दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे राहावं. दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतात का. बोला ना. हो नाही काहीतरी बोला. दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतात का. नाही. बरं ते दह्यातून काढल्यावर त्याला दही लागलेलं राहतं का. नाही. असं कळत बी नाही. हा दह्यात होता एकदम क्लीन होऊन बाहेर येत होतो. जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते. त्याच्या सगळ्या चौकशा बंद होतात मला. बरोबर आहे ना. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो का नाही तो. बस तसं हा दह्यातला केस अलगद बाहेर येतो बघा. अलगद. मग त्याला दही बी लागलेलं राहत नाही. बरोबर आहे ना. त्याला दही बी लागलेलं राहत नाही ना महाराज. मग संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे धरलं की असं अलगद बाहेर यावं आणि दहीही लागलेलं नसावं. बरोबर आहे. करा ना 22 तास प्रपंच, पण 8 वाजले ना त्यानं दह्यातल्या केशासारखं लगेच मंडपात येऊन बसावं. 10 वाजले ना जाणं संसारात परत. अडचण काय आपल्याला. लेकरं बाळ कोण सोडायला सांगितलं आपल्याला. पण माणसं संसारात दह्यातल्या केशासारखं नाहीत राहत. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून. तुटून. बोला ना. तुटून. तुटून. सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून. तुटून. अर्धा भेलीलाच राहतो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. नाही कळलं का तुम्हाला. 4G आहे विशाला.
केस जसा निघाला तसा भाकरीतला केस निघाला पाहिजे ना, पण तो असं ओढाताण कराल तर तुटून जाईल. मग काय करा, शहाणे माणसं भाकरीवर तो पहिलं पाणी मारतात, बरोबर आहे ना टेकाळे बाबा? आणि भाकर पाणी मारली की काय होते, नरम. भाकर नरम झाली की केस असा अलगत बाहेर येतो, तुटतही नाही कष्टही होत नाही. तसं या विषयात गुंतलेल्या मनाला, जसं केस भाकरीत गुंतला तसं मन विषयात गुंतलं. जरा लक्ष द्या बरं का. मग विषयात गुंतलेल्या मनाला ओढा ताण जर कराल ते तुटून जाईल, डिवोर्स बी होऊ शकतो. त्याच्यामुळे 7-7 दिवस राहणं अवघड आहे. मग ओढा ताण नका करू, तिला सांगा अगं आपलं याच्यावरच चाललेलं आहे. मी आता मलाही कळतं घरी यावं, पण मग चालवायचं कशावर, तिला सांगा ना समजून तुम्ही. नाही तर ओढा ताण केली तर मग अवघड होईल ना मला. मग या मनावर भाकरीचं भाकरीवर जसं पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. आणि एकदा या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला ना महाराज, की हे मन ऑर्केस्ट्रा ठेवत नाही, हे मन 7 दिवसाची रामकथा ठेवतं. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन आमदार असून बी माळकरी असतं. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला की हे 22 तासातले 8 तास तरी महाराजाच्या संगतीत राहतं. हळूहळू डाळे डाळे के तुलेने एकदम नाही होणार हो. सहज कसं एकदम कोणती गोडी लागते सांगा? गुटखा खाणारा बी एकदम गुटखा खात नाही. त्याचा गुरु म्हणतो 1 खांड खाय ना, मग ते म्हणतोय झटकून दे, ते चोळून दे, पांढरं काढ त्याच्यावर, सुपारी दे, बरोबर आहे का नाही? मग ते पहिल्यांदा 2 खांड, मग 4 खांड, मग अर्धी पुडी, मग आखी पुडी, मग एका टायमाला 2. दारू पिणारा का एकदम क्वार्टर पितो का? पहिल्यांदा झाकण सोडून तर मुंग्या येतात त्याला. हळूहळूच होतं ना. तसं परमार्थ बी काही एकदम गोडी लागणार आहे का तुम्हाला? हळूहळू या मनाला एकदा इकडे याची गोडी लागली ना महाराज, की बस महाराज म्हणले ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल पठ्य नाम विठोबाचे. एवढंच पत्ते. हा रस घ्या, सेवितो हा रस वाटितो अनेका, ह्यारे होऊ नका रान बरी. मग आता देवाकडे या मनाला आणायचं असेल तर हळूहळू घेऊन या त्याला इकडं. हळूहळू या, देवालाच विनंती करावं लागेल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 संसार व्यसनी पडोने, संसार व्यसनी पडोने, देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. देवा माझे मन, देवालाच विनंती करावं लागेल हा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडू नये दे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा रया किंवा तया. या देवालाच विनंती करावं लागेल महाराज. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, मनाला बंधन आवडत नाही. आज कोणालाच बंधन नको. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे हे पहिलं बंधन आहे, बरोबर आहे? गंध लावला पाहिजे कपाळाला, मग गंध लावला पाहिजे, बंधन आहे. काही म्हणतात आमची मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं नाही जमत. एखादी बाई म्हणली मी सगळं करते तुमचं, पण मंगळसूत्र घालणार नाही. समजदार माणसं आहात तुम्ही, बरोबर ना? तिला मान्यता नाही ना. गळ्यात माळ असली पाहिजे का नाही? आणि मी तर म्हणतो आमदाराचा कोणताच आदर्श घेऊ नका. आमदार माळकरी आहे एवढाच आदर्श घ्या. अरे एवढा गुण घ्या ना. माणूस एवढा मोठा असून माळकरी राहतो आणि कार्यकर्ता म्हणतो साहेब 200 द्या. खेदाची दुःखाची गोष्ट आहे ना मला, बरोबर आहे का? एवढा आदर्श घ्या. मला आमदार लोक, खासदार लोक फारसे आवडत नाहीत नारायण साहेब, मी स्पष्ट बोल. पण मला माळकरी आमदार जीवापेक्षा जास्त आवडतो.
आपला आहे ना, अरे माळकरी आहे ना, आपला माणूस आहे ना, एवढ्या वजन असतं हो माळीमध्ये. सांगू तुम्हाला, गळ्यात जर सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे त्या माळीमध्ये. मी पंढरपूरला गेलो, नाना माझ्या समोर एक गंध विकत घेत होता, स्टँडर्ड माणूस होता, गंध विकत घेत होता. आणि त्या गंध घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी. याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे हो त्या गंधाला एक्सपायरी डेट नसते म्हणे. मग तुम्हाला अजून गंमत सांगू का? हा गंध जर तुम्ही रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवाळा, वैष्णवा. बस हे सगळं प्रमाण यांना लागू होतं. तुळशीची माळ बी गळ्यात आहे, गोपीचंद बी आहे, आणि वैष्णवाचा लळा सुद्धा आहे. विठाला विठाला. आता हे बंधन आहेत का? हे बंधन नाही हो, पण अज्ञानामुळे जीवाला ते बंधन वाटत असतात. हा बंधन आहे का? एखादं पोरग रांगायला लागलं, डाकणे महाराज, एखादं पोरग रांगायला लागलं तर आई दरवाजात पहिल्यांदा काय लावते? बोला माया हो, तुम्ही बोला ना. फळी लावते ना, की हे रांगत रांगत यानं बाहेर जाऊ नये, आणि हे जर रांगत रांगत बाहेर गेलं आणि पडलं तर याचा हातपाय मोडल. पण फळी लावलेली लेकराला आवडते का? नाही. लेकराला फळी लावलेली आवडत नाही महाराज. हा, त्याला वाटतं आई माझी दुश्मन आहे, मला बाहेर जाऊ देत नाही. औषध पाजायचं असल्यावर आईला लेकरू आईला आवडतं का? आई लेकराला आवडते का? नाही ना. ते लाथा मारतो त्या आईला, पण आईला माहितीये याला औषध पाजण्यात याचं हित आहे, म्हणून आई त्याला नाक दाबून औषध पाजते. तसं साधू संताला माहिती आहे आपलं हित कशात आहे. आणि अज्ञानामुळे जीवाला ते बंधन वाटत असतात हो. बंधन आज कुणालाच नकोय बघ. आज तुम्ही बघा ना, बंधन आज कुणालाच आवडत नाही. ऐका, लक्ष देऊ ना. आज लग्न व्हायचं असेल मुलीचं तर ती बापाला म्हणते पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. कुणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी. बरोबर आहे, मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. मग त्याला म्हणणार हॅलो, माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही. ऍग्रीमेंटच असतं बरं का. माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही. गांजर खाणार का मग? काय असं आहे? थोडा आवाज आहे. पोराकडे शेती पाहिजे नाना, आणि पोरगी शेतात गेली नाही पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. आज पोरींच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या. शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. कसा मिळेल? वाघ शेमडी. शेतकऱ्यांनी फाशा घ्यायच्या का? बरोबर आहे का नाही महाराज? लक्ष देऊ नाही का? बघा, तिची दुसरी अट असते मी शेतात जाणार नाही. तिसरी अट तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. चौथी अट, अंडरलाईन दिस सेंटेन्स, अतिशय महत्वाची, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड तुला सांगणार नाही. तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन, म्हणजे कोई त्रास नाहीये. माझे एक मित्र आहेत जज आमच्या शेनगावला, त्यांनी सांगितलं महाराज 60% डिवोर्सच्या केसेस मोबाईलमुळे आहेत नवरा बायकोच्या. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम एवढ्यामुळं मोबाईलमुळं 60% डिवोर्सच्या केसेस आहेत. आज महाराज मोबाईल जीवापेक्षा जास्त आवडतो काहीला, पण काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो की असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईल मध्ये. एक तिंब मोकळं नाही हो, एक तिंब. एका 4G विनोद आहे, जरा कळला तर बघा. एकाच्या पोटात दुखत होतं बघा, पोटात दुखत होतं, ते बायकोला म्हणे पोट दुखायला का? बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लाव बरं. तीन मोबाईल घेतला म्हणे, याचं लॉक सांगा. बरं वाटायलंय म्हणे, आता राहू दे. सज्जन माणसाला कळलं बाकीच्या. बंधन कुणाला? अहो कंपनीचे जास्त फोन यायला लागले तर डू नॉट डिस्टर्ब. आपण कंपनीला माऊली मेसेज करतो, तुमच्या कंपनीचा फोन मेसेज मला आला नाही पाहिजे, डिस्टर्ब होतोय मला. आज लोक शहरात राहणं पसंत का करतात माहितीये का? जरा लक्ष द्या. शहरात एवढी गर्दी काय? शहरात कोणी कुणाच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करत नाही, म्हणून लोक शहरात राहणं पसंत करतात. आणि खेड्यात नाक खुपसायची सवय जास्त असते. नाही, मी स्पष्ट बोलतो ना. एक अहो माझी आई मला म्हणते कधी कधी, बाळा आपलं जरी असलं तर मांडी आडून खाऊ.
एवढं हलकट हृदय असावं आपलं की ज्याचं त्याला खायची भीती वाटावी. याच्यापेक्षा हलकट हृदय कोणतंही महाराज. कधी होणार दुखवे आणि काच्या दुखे, चला बोला. हो चांगलं वाटलं पाहिजे ना. एखाद्यानं गाडी एवढा मोठा बंगला आहे साहेबांचा, इथं हे राहिलायत का? अरे पण तुम्ही हक्काने येऊन राहू तर शकता ना. एखाद्यानं बंगला बांधला, आपल्याला बोलवलं वास्तुशांतीला, आनंद मानाव. अहो नाही हो, एवढा बंगला आमच्याकडून बांधणं होत, पण तुम्ही बांधला ना, आनंद आहे. अहो आम्ही तुमच्या घरात हक्काने येऊन झोपू तर शकतो, तुमच्या घरात येऊन आम्ही राहू तर शकतो. आम्हाला कोण अडवणार आहे? त्यानं बंगला बांधला का, यानं तिथं जाऊन चौकशा करायच्या. पिऊपीत जमली नाही, फरचीत जमली नाही, वालपुट्टीत जमली नाही, कलरच जमला नाही. अरे तुझ्या संडासला बादली लावावी लागते राजा. तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. कडीची व्यवस्था बरोबर आहे ना. तेवढी कडीची व्यवस्था झाली की मग उपदेश कर ना एखाद्याला. बरोबर आहे का ना महाराज? सांगा. अहो एखाद्यानं गाडी घेतली तर आपल्याला आनंद वाटावा ना. हो चांगली गाडी घेतली हो तुम्ही, नाही आमच्याकडून अशी गाडी घेणं होत, पण आम्ही तुमच्या गाडीत बसून येऊ तर शकतो ना. त्यानं गाडी घेतली का, यांना पेढे खायचे बाजूला ठेवायचे आणि सुरू करायचं. हप्त्यावर घेतली का? हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला गरज काय? तू आनंद झाला नेऊन आमच्या गाडी. शोकांती काय का नाही महाराज? एका महाराज पाहिलं सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. असे टाईट कपडे पाहिले होतं पायाचं गावच नाही, असे चांगले कपडे पाहिले एकमेकाला असं करतात. डाग आहे का त्याच्या कपड्यात? तू धुवून घाल ना, तू ह्याचा कटाळा आहे त्याला. आम्ही काय एक मला म्हण महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायला? महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोदडी आणि बांध माझ्या अंगाला. कपडे चांगले घालून नाही धारणा. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता नाना. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, गोवा घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुड्या मुरगाळायच्या गाड्या. म्हणजे हलकाटा तुला काही गरज आहे का? तुझ्या काय दारात मागायला आलो मी? तू 11 रुपयापुरतं बोल ना. बंधन आज कुणाला नको आहेत महाराज, बंधन नको आहेत. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का? खाते वाटपाचा वाद आहे का? अपात्रतेचा निर्णय याच्यावर आहे का? आरक्षणाचा यांच्यावर भार आहे? असं काही आहे का? मग सासूचं सुनेचं पटत नाही का? सोपं आहे, एका वाक्यात सांगतो. सासूला वाटतं हिनं माझ्या आज्ञेत राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. बस याच्यापेक्षा मोठा वाद नाही त्यांचा. सासूला वाटतं मी जशी राहते, आता मी जसा डोक्यावर पदर घेतला तसं माझ्या सुनेनं बी घ्यावा. नका घेऊ तुम्ही, मी घ्यावा याच्यासाठी सांगितलेलंच नाही, माझा तो विषयच नाही. बरोबर आहे, तुम्ही स्वतंत्र आहात. बरोबर आहे. सासूला वाटतं मी जशी पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावं. मी जसं कुंकू लावते मोठं, हे काय स्वस्त आहे म्हणून थोडंच लावतात बाया. मोठं कुंकू लावण्याचा अर्थ असा आहे, माझ्यात जेवढं माझं मोठं कुंकू तेवढं माझ्या धन्याचं आयुष्य मोठं असावं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पण तुला धन्यात नाही जाय ना. ऐका, जायचं झालं नाही त्यानं टाळ्या वाजवल्या, झालं त्याची काहीच मर्जी नाही मला. नाही बा, त्या बिचाऱ्याची अपेक्षा नाही. धन्याचं मोठं आयुष्य असावं म्हणून बाया मोठं कुंकू लावतात. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज, पण पाहिजे तेव्हा पैपाला चिटकवतात धन्याला. द्या लक्षात ठेवा. मग बंधनं नकोयत आज कुणालाच बंधनं नकोयत, म्हणून मन देवाकडे यायला तयार होत नाही. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की ते देवाचं होऊन जातं. लालचावले मन लागलीशी गोडी, ते जीवे न सोडी आयशे. म्हणून म्हणतात देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पाय. महाराज म्हणले अराधे